नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजच्या आपल्या सुंदर कथेचं नाव आहे एका अबोलीची गोष्ट. का ग खिडकी बंद केलीस? सुयोगने संपदाला विचारलं. तसं त्यांच्या 3 वर्षांच्या गोंडस सईला त्याच्या मांडीवर ठेवत संपदा तिला रागे भरली. टेरेसमध्ये जायचं नाही. कितीदा सांगितलंय मनू तुला? का हट्टीपणा करतेस? मम्माचा रागाने लाल झालेला चेहरा पाहून इटुकल्या सईला रडू आलं. तिने चांगलाच सूर लावला. तसं सुयोगने तिचे चिमुकले डोळे पुसले. सई, चल आपण घोडाघोडा करूया, असं सुयोगने म्हणताच सई खुश झाली व ओणवा राहिलेल्या सुयोगच्या पाठीवर बसली. टबडक 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 करत त्यांचा घोडा चालू लागला. हॉलला 2 फेरे मारताच बाबा घोड्याची ढोपरं दुखू लागली. तसं मग त्यांनी भातुकलीचा थाट मांडला. एव्हाना मम्माचा राग ओसरला होता. मम्माने सईला भातुकलीसाठी सुकी फळं दिली. तिचे आवडते खारट पिस्तेही दिले. हे बघ बाबा, एवला मुठ्ठा खाऊ दिला मम्माने, असं म्हणत सईने तिची इवलुशी खाऊनी भरलेली ओंजळ बाबांना दाखवली. तो खाऊन नीट छोट्या डब्यात ठेवून त्यांची स्वयंपाकाला सुरुवात झाली. अगदी आजीबाईंसारखं बसून सईने खोटूचा वरणभात केला. आईबाबांना पानं वाढली, स्वतःला घेतलं. ते झाल्यावर खोटूचं आईस्क्रीम पण दिलं तिने. मम्माला तर 2 स्कूप दिले होते तिने. मम्माने सईची पप्पी घेतली. मग टीव्ही पाहत खरोखरची जेवणं आवरली. संपदा ओटा वगैरे आवरेपर्यंत सुयोगने सईला खांद्यावर घेऊन जुनी गाणी म्हणत झोपवलं. सुयोग गाणी गायला लागला की सई त्याच्या मानेवर डोकं ठेवून सूर लावायची. हळूहळू तिचा सूर फिरत जायचा. चिमुकले डोळे निद्रादेवीच्या अधीन व्हायचे. सई निजली तशी सुयोगने तिला बेडवर कडेला निझवले आणि स्वतः हेडफोन लावून गाणी ऐकत बसला. फ्रेश होऊन संपदा बेडरूममध्ये आली व सईला तिने जवळ घेतलं. तिच्या भुरभुरीत केसांवर हात फिरवत तिला म्हणाली, सॉरी बेटा. सुयोगने संपदाच्या पाठीवर हलकेच हात ठेवला. का ग, मघाशी का लाल झालेलीस? बाकी मला सवय आहे ग तुझ्या रागाची, पण पिल्लूला नाही ना, सुयोग म्हणाला. अरे वेडी आहे का मी उगीचच रागवायला? मी असं कुठं म्हटलं? ऐक जरा नीट. त्या समोरच्या बिल्डिंगमधल्या आपल्या समोरचा फ्लॅट बंद होता ना, त्यात 1 आठवडा झाला एक जोडपं आले राहायला. बरं मग आपली मनू टेरेसमध्ये खेळत असते ना, तर समोरच्या घरातली बाई जेमतेम 40ची असावी. ती सारखी एकटक मनूकडे बघतच राहते. मधूनच हसते. मनूला हात दाखवते. मी पहिले बोलायचा प्रयत्न केला तिच्याशी तर डोळे वेगळेच फिरवले तिने आणि खाली बघू लागली. मी घरात आले की तिचं मनूला बोलवणं, तिला हात दाखवणं सुरू. मनू ही हल्ली तिला टाटा वगैरे करते. मला ती बाई जरा विचित्रच वाटते रे. उगा नजर नको लागायला माझ्या पिल्लूला. मला भीती वाटते. अगं, चांगली पोस्ट ग्रॅज्युएट आहेस तू आणि काय हे नजर वगैरेंवर विश्वास ठेवतेस? तुला नाही कळणार. तू गप्प बस, झोप आता. असा कसा झोपू मी तुला मिठीत घेतल्याशिवाय, असं म्हणत सुयोगने संपदाला मिठीत घेतलं. दुसऱ्या दिवशी रविवार होता. जरा उशिराच उठणं झालं. संपदा न्हाऊन टेरेसमध्ये गेली व तुळशीला हळदी कुंकू वाहू लागली. नकळतच तिची नजर समोरच्या टेरेसमध्ये गेली. टेरेसमध्ये आरामखुर्चीत ती बाई बसली होती आणि तिचा नवरा तिला चहा देत होता. संपदाने निरखून पाहिले. तिचा नवरा कपातला चहा बशीत ओतून फुंकर मारून गार करत होता आणि तिच्या ओठांना लावत होता. तिच्याशी बोलण्याचा तो प्रयत्न करत होता, पण ती बाई मात्र ढिम्म होती. रोज संपदाचं न्हाणं सुयोग ऑफिसला गेल्यावर व्हायचं. त्यामुळं तिने हे सारं पाहिलं नव्हतं. तिला वाटलं नक्कीच ही बाई मंद असावी. अरे रे, पण या माणसाने तिच्याशी लग्न का केलं असेल? का ती लग्नानंतर अशी झाली असेल? अनेक विचार संपदाच्या मनात येऊ लागले. तितक्यात सईच्या रडण्याचा आवाज आला तशी ती घाईघाईत बेडरूममध्ये आली. तिने सईला उचलून मांडीवर घेतलं व तिला पाजलं. तशी सई शांत झाली. तिला परत गाई आली.
आता संपदा उठणार व कामाला जाणार, तोच सुयोगने त्याच्या पिळदार बाहुपाशात तिला जखडलं. "अरे, आंघोळ केलीये मी, पुरे तुझा हा खोडकरपणा," असं म्हणत संपदाने लटक्या रागाने त्याला बाजूला सारले. सुयोग तिच्या ओलेत्या केसातून पडणाऱ्या जलबिंदूंनी शहारला. शिकेकाईचा मंद सुगंध तिच्या केसांमधून येत होता, जो सुयोगला नेहमीच वेड करायचा. संपदाने सुयोगला बळबळच बाथरूममध्ये ढकललं आणि कांदेपोहे बनवू लागली. कांदेपोह्यांचा दरवळ घरभर पसरला. सुयोगने देवपूजा केली व नाश्ता खायला बसला. तेवढ्यात संपदाने सईला उठवलं. तिचं तोंड वगैरे धुवून तिला पोहे भरवू लागली. तसे सईने मान फिरवत नन्ना म्हटले व टेरेसकडे बोट दाखवू लागली. तसं सई तिला डोळे मोठे करून म्हणाली, "काल मी तुला सांगितलं होतं ना तिथं जायचं नाही म्हणून." पण सईच्या हट्टामुळे सुयोग तिला घेऊन व तिची पोह्याची प्लेट घेऊन टेरेसमध्ये आला. सई नाश्ता करायला बसली की टेरेसमध्ये चिवताई जमा व्हायच्या. सई आपल्या इवल्या बोटांनी चिवताईला पोहे घालू लागली व बाबा तिला छोटे छोटे घास भरवू लागला. मध्येच त्याचंही लक्ष समोरच्या टेरेसकडे गेले. ती बाई सईला एकटक पाहत होती. सुयोगलाही जरा विचित्र वाटली ती. संध्याकाळी संपदा हेअरकट करून घेण्यासाठी पार्लरमध्ये गेली. सईला छान फ्रॉक घालून सुयोग खाली असणाऱ्या बागेत घेऊन गेला. सईला लॉनवर बसायला फार आवडायचं. आजूबाजूला कण्हेरीची झाडं होती. ती पिवळी तांबडी फुलं हिरव्यागार गवतावर विखुरलेली असायची. सई इतर दादाताईंचे खेळ पाहत बसायची. एखादं फूल तिच्या ओच्यात पडलं की खुदकन हसायची. सुयोग तिथेच बाजूला बसला होता. त्याचं लक्ष बाजूच्या उंचवट्यावर गेलं. तिथे ते समोरच्या टेरेसमधलं दाम्पत्य बसलं होतं. झोका खेळण्यासाठी दोघी तिघी ताई सईला उचलून घेऊन गेल्या. सईला त्या तायांसोबत झोके घ्यायला फार आवडायचं. त्या तायाही तिला नीट सांभाळायच्या. सुयोगच्या काय मनात आलं तो त्या दाम्पत्याजवळ गेला व त्याने त्या दोघांना नमस्कार केला. त्यातल्या नवऱ्यानेही नमस्कार केला, पण त्या बाईचं लक्ष नव्हतं. ती एकटीच दुर्वात बोट हलवत बसली होती. तसं त्या माणसाने त्याची ओळख करून दिली. तो प्रसन्न वैद्य व त्याची बायको अबोली वैद्य. प्रसन्नाने सुयोगच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचलं आणि त्याला म्हणाला, "सांगतो. उद्या दुपारी 4 वाजता माझ्या घरी याल?" सुयोगने प्रसन्नाशी हात मिळवला. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. सुयोग संपदा सईला घेऊन त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये गेले. दरवाजावरील पाटीवर नावं होती, सौ अबोली प्रसन्न वैद्य आणि श्री प्रसन्न श्रीकांत वैद्य. सुयोगने डोरबेल वाजवताच प्रसन्नाने दार उघडलं. प्रसन्नच्या म्हाताऱ्या आईने शिरा बनवून ठेवला होता. तिने स्वतः सईला शिरा भरवला. संपदाला खूप बरं वाटलं, आपल्या जवळच्या माणसाच्या घरी आल्यासारखं. सुयोगने जेव्हा तिला या घरी जायचंय म्हणून सांगितलं होतं तेव्हा ती प्रचंड संतापली होती. पण सुयोगने बरीच आर्जव करून तिला त्याच्यासोबत येण्यास भाग पाडलं होतं. बऱ्याच दिवसांनी ती असा मायेच्या हाताने बनवलेला शिरा खात होती. नंतर आजीने साऱ्यांना मसाला दूध दिलं. तेव्हा तर संपदाला तिची आई तिला मसाला दूध बनवून द्यायची, त्या आटी व सुगंधी मसाला दुधाची आठवण झाली. सई आजीसोबत रुळली. सुयोगनेच मग धाडस करून विचारलं, "वहिनी दिसत नाहीत त्या?" प्रसन्न म्हणाला, "निजली आहे. झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतात तिला, तेव्हा ती झोपते. माझी अबोली कोकणातली. मी मामाच्या गावी सुट्टीला जायचो. अबोलीचं घर माझ्या मामाच्या घराशेजारी होतं. अगदी लहानपणापासून आम्ही एकत्र खेळायचो. आमराईत उंडगायचो, चिंचा पाडायचो. गाभोळलेल्या चिंचा पाडून देण्यासाठी अबोली माझ्याकडे हट्ट करायची. मग मीही तिच्या हट्टाला मान देऊन प्रसंगी अगदी लवचिक फांदीवर चढून तिला चिंचा काढून द्यायचो. परकराचा ओचा फाकवून ती त्या चिंचा झेलायची. खिशात तिखट मिठाची पुडी असायची. आम्ही दोघं व इतर भावंड मिळून चिंचा, कैऱ्या तिखट मीठ लावून खायचो. माझ्या अबोलीला अबोलीची फुलं फार आवडायची. माझ्या मामाच्या परड्यात भरपूर अबोली फुलायची. आम्ही दोघं मिळून फुलं काढायचो. आंब्याच्या झाडाखाली बसून अबोली वळेसर बनवायची.
हातभर लांब वळेसर झाला की मी मापून बघायचो. माझ्या मामीला, आईला व अबोलीला असे 3 भाग करायची ती वळेसराचे. तिची आई तिच्या लहानपणीच देवाघरी गेली होती. वडील पोस्टमन होते. केवळ अबोलीसाठी त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नव्हता. माझी मामी, आई दोघीही अबोलीला फार जपायच्या. तिचे लाड करायच्या. आई तर गावी जाताना मामांच्या मुलासोबत अबोलीलाही खणाचे परकर पुलक घ्यायची. काय गोड दिसायची ती. 2 वेण्या, त्यात माळलेला अबोलीचा वळेसर आणि परकर पोलका घातलेली. शेताच्या बांधावरून धावत सुटायची ती. मीही तिच्या मागून धावायचो. मोकळ्या शेतात वारा घोंघावत असायचा. तोंड उघडं ठेवून तो वारा अंगात भरून घ्यायचो. कधी शेतातल्या तळाकाठी बसायचो. बारीक खडे तळ्यात टाकायचो. त्यामुळे त्या संथ पाण्यावर उमटणारी वलय पाहत राहायचो. पांढरे शुभ्र बगळे शेतात यायचे. ते फार आवडायचे आम्हाला. आम्ही दोघेही जवळ जाऊ लागलो की ते क्षणार्धात उडून दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसायचे. आमच्या दोघांमध्ये 2 वर्षांचाच फरक होता.